नमस्कार, मी अश्विनी. हॉटेलमध्ये किंवा रोडवरती ठेल्यावरती गाड्यावर आपण जी पावभाजी खातो अगदी तशीच पावभाजी आज आपण बघतोय. मस्त अशी पावभाजी आपण आवर्जून बाहेर गेल्यानंतर खातोच. तर अगदी तशीच आपण ही पावभाजी बनवतोय. तर पावभाजीसाठी कोणत्या भाज्या वापराव्यात, कोणत्या भाज्या वापरू नयेत किंवा कुठल्या स्किप कराव्या, कमी भाज्यांमध्ये ही पावभाजी अगदी स्वादिष्ट कशी बनवायची किंवा त्याचा रंग लाल कसा करता येईल, ह्या सर्व टिप्स मी ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी घेतले आहे ढोबळी मिरची, गाजर घेतला आहे आणि पावभाजीला रंग येण्यासाठी बीटाचा वापर करायचे. त्यानंतर फ्लॉवर आहे आणि टोमॅटो. तर इथे मी 2 टोमॅटो घेतले आहेत. त्यानंतर 2 कच्चे बटाटे कट करून घेतलेत आणि वाटाणा घेतलेला आहे. तर चला मग सुरुवात करूया. तर इथे कुकरमध्ये आपल्याला सुरुवातीला अर्धा चमचा तेल टाकायचे आणि या सर्व भाज्या एकत्र मिक्स करायच्या आहेत. तर परतून घ्यायचे. तर ही प्रोसेस नक्कीच फॉलो करा. तुमची पावभाजी 100% अगदी मस्त हॉटेलसारखी ठेल्यावरती जशी होते तशीच होते. त्यामुळे ही स्टेप फॉलो करा. या भाज्यांव्यतिरिक्त आपण यामध्ये सोयाबीनसुद्धा टाकू शकतो. त्यानंतर पांढरा वाटाणा असतो, त्याला रात्रभर भिजत घालून आपल्याला यामध्ये ॲड करायचे. तर ह्या सर्व भाज्या टाकल्यानंतर तुमची पावभाजी मस्त अशी होतेच. तर एकदा आपण याला परतून घेऊया. तर फक्त एखादा मिनिट परतून घ्यायचे आणि या भाज्यांच्या वरती पाणी येईल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकू नका. तर फक्त कमी पाण्याचा वापर करून आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. कमीत कमी 2 शिट्टी करायची आणि या भाज्या शिजण्यासाठी ठेवायच्या आहेत. तर इथे आपण पावभाजी 4 ते 5 लोकांसाठी बनवतोय. त्यामुळे साधारणपणे 100 ग्रॅम इतपत मी सर्व भाज्यांचं प्रमाण घेतलं आहे. प्रत्येक जणांची शंका असते की पावभाजी करायला येते पण ती प्रॉपर अशी हॉटेलसारखी किंवा ठेल्यावर जशी होते तशी पावभाजी होत नाही. तर आपण ज्या प्रकारे स्टेप बाय स्टेप ही रेसिपी करतो ना, त्याच प्रकारे आपली पावभाजी सुद्धा होत असते. तर आपल्या जवळजवळ भाज्या सर्व शिजलेल्या आहेत. मी एका वाडग्यामध्ये या सर्व भाज्या काढून घेतल्यात आणि एका मॅशरच्या मदतीने याला अशा प्रकारे मॅश करायचं आहे. तुम्ही अगदी बारीक करू शकता. तर ओबडधोबड आपल्याला ठेवायचं नाही आहे, बारीक असं करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मॅशर नसेल तर रवीचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण पावभाजी करण्यासाठी वळूया. तर इथे जाड बुडाचं पातेलं घ्या किंवा कढई घ्या. तुम्ही कुठलंही भांडं वापरा, पण त्यामध्ये आपली पावभाजी व्यवस्थित प्रॉपर बसेल इतकं आपल्याला हे भांडं वापरायचं आहे. पातेलं गरम झाले की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता. त्यामध्ये 1 चमचा लसूण टाकायचे. तर लसूण इथं मी बारीक कुटून टाकले. त्यानंतर 1 वाटी म्हणजेच मध्यम 2 आकाराचे मी बारीक असे कांदे कापून टाकलेले आहेत. शक्यतो तुम्ही तेलाऐवजी बटरचाच वापर करा, कारण माझ्याकडे बटर उपलब्ध नव्हतं त्यामुळे मी टाकलं नाही आहे. तर बटरची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती मी अपलोड केली आहे. अगदी सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यात आपलं हे बटरसुद्धा होऊ शकतं. बाहेरून आणायची गरज नाही अशी ही आपली रेसिपी झाली आहे. तुम्हाला मी आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे, तिथे जाऊन नक्की चेक करा. आपला कांदा जवळजवळ परतला गेला आहे छान असा. आता यामध्ये मसाले ॲड करूया. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायचे आहे. 1 चमचा लाल कश्मीरी पावडर टाकायचे. यामुळे सुद्धा पावभाजीला मस्त असा लाल रंग येतो. आणि यानंतर महत्त्वाचा मसाला आहे तो म्हणजे पावभाजी मसाला. तर इथे पावभाजी मसाला मी 2 चमचे टाकले आहे, कारण पावभाजी मसाला टाकताना अजिबात काटकसर करू नका. तर इथे मी 2 ते 2.5 चमचे पावभाजी मसाला टाकला आहे. त्यानंतर चिमूटभर फक्त हळद टाकायचे आणि एक्स्ट्रा थोडासा मसाला मी लाल ॲड केला आहे, कारण थोडंसं तिखट होण्यासाठी अर्धा चमचा वाढवलेला आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता हे छान असं परतून झालं की त्यामध्ये आपण मॅश केलेला पावभाजीचं मिश्रण यामध्ये टाकायचे. तर भाज्या आपण मॅश केल्या होत्या त्या सर्व एकदा मिक्स करायच्यात. आणि हे बघा आपले भाजीचा रंग टाकल्या क्षणी आलेला आहे. मस्त असा कलर आला आहे. त्यामध्ये थोडंसं आपल्याला आपण ज्यामध्ये मॅश केल्या होत्या भाज्या त्यामध्येच मी गरम पाणी थोडंसं ॲड केले. तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये पावभाजी बनवताय त्यानुसार पाणी ॲड करा. पावभाजी जास्त पातळ न करता अगदीच लपलपीत किंवा घट्टसरपणा येईल इतकी आपल्याला पावभाजी बनवायची. तुम्ही बाहेर जरी पावभाजी खात असाल तर पावभाजी घट्ट प्रमाणात असते, पातळ हा प्रकार नसतो. त्यामुळे प्रमाणानुसार आपण पाणी ॲड करूया. तर सर्वात शेवटी इथे टाकायचं आहे मीठ. तर अंदाजे आपल्याला मीठ टाकायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीचा फ्लेवर अजून सुंदर येण्यासाठी आपण त्यामध्ये बटर टाकणार आहोत. तर बटर ॲड करायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्या घरी अचानक पाहुणे आले किंवा किटी पार्टी असू द्या, बर्थडे पार्टी असू द्या, अशा प्रकारे झटपट अशी 15 ते 20 मिनिटात होणारी ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता सर्वात शेवटी गार्निशनसाठी आपण थोडीशी कोथिंबीर यामध्ये भुरभुरायची आहे. तर कोथिंबीर टाकली की
पावभाजीला बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एक तवा घ्यायचा आहे, गरम करायचे, त्यामध्ये थोडंसं बटर टाकायचं आहे. त्याच्यावरती आपण जी पावभाजी बनवली होती ती थोडीशी पावभाजी टाकायची आणि पावभाजी मिक्स करून बटरमध्ये त्यावरती पाव ठेवायचा आहे. तर पाव छान असा मस्त खमंग भाजायचा आहे. आलटून पालटून आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तुम्हीच विचार करा मैत्रिणींनो, अशा मस्त प्रकारे आपली जर पावभाजी होत असेल तर तुम्ही हॉटेलमध्ये किंवा ठेल्यावरती जाण्याची गरजच नाही आहे. मस्त अशी चवदार आपली पावभाजी परफेक्ट तयार होते. मी खात्री देते तुम्हाला, ही पावभाजी तुमची केल्यानंतर 100% मस्तच होईल. तर मी परत एकदा दुसऱ्या स्टेपनी पाव दाखवते. तर तुम्ही पावमध्ये भाजी न टाकता अशा प्रकारे सुद्धा भाजून घेऊ शकता. आता आपली पावभाजी तर झाली आहे मस्त. आता खायलासुद्धा घेऊया. आहा, मस्त वास तर असला भारी दरवळतोय. अगदीच ताटावरती सर्व करतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर मस्त आपली भाजी अशी सर्व करायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व करा. मला तर अशाच पद्धतीने पावभाजी खायला आवडते. तर आपली ही पावभाजी साईडला अशी ठेवून द्यायची आहे. आता आपली ही पावभाजी आहे म्हटल्यानंतर त्याच्यासोबत खायला तर आपल्याला कांदा लागणारच, कारण कांद्याशिवाय ही पावभाजी अपूर्णच आहे. आता कांदा आहे म्हटल्यावर कांद्यासोबत काकडीसुद्धा आली आणि काकडीसोबत लिंबू आलं. तर लिंबू घ्या किंवा टोमॅटो घ्या, असे सर्व प्रकार आपल्या ताटामध्ये असेल तर त्या पावभाजीला काहीतरी रंग येतो. तर तुम्हाला दिसते ना मस्त अशी पावभाजी. तर अगदी हॉटेलमध्ये किंवा ठेल्यावरती भेटती तशीच ही चवदार भाजी झाली. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला प्लीज विसरू नका.